सर काय सांगाल आजच्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आणि या कार्यक्रमाचा उद्देश नेमका तुमच्या मनात कशा पद्धतीने आला? त्याची संकल्पना होती की बरेच दिवसापासून हा प्रयत्न चाललेला होता. बरेच वर्षापासून आमचे गुरुवर्य आनंददादा शिंदे यांना नेहमी म्हणायचो की गुरुपौर्णिमा आपली देखील साजरी झाली पाहिजे, परंतु ते नको म्हणायचे. आणि यावर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावरती उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक देखील झाली. आणि त्या निमित्ताने मी म्हटलं की दादा, यावर्षी तर आपण गुरुपौर्णिमा आनंदात साजरी करूया. आणि महाराष्ट्रातील जेवढे शिष्य आहेत दादांचे, हे आतापर्यंत कधी एकत्र आले नव्हते एका प्लॅटफॉर्मला. प्रत्येक जण गुरुपौर्णिमा त्याच्या त्याच्या पद्धतीने साजरी करायचा. संपूर्ण महाराष्ट्रात गुरुपौर्णिमा साजरी होते, परंतु एकत्र कधी येत नव्हते. या सगळ्यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केला की जेवढे शिष्य आहेत या सगळ्यांना एकत्र आणून कुठंतरी आपण एकत्रपणे गुरुपौर्णिमा साजरी करूया, या उद्देशाने सगळ्यांशी मी चर्चा केली आणि सगळ्यांनी त्याला संमती दिली आणि भरपूर असं मोलाचं सहकार्य देखील केलं. आणि आजचा तो कार्यक्रम अतिशय सुंदररित्या या ठिकाणी साजरा झाला. त्यासोबतच सर आज या कार्यक्रमामध्ये सिंगिंगचा कार्यक्रम होता आणि या सिंगिंगच्या कार्यक्रमामध्ये बरेच युवकांनी प्रल्हाद दादांचे जे जुने गाणे होते त्या त्या गाण्यांना परत गाऊन त्या आजचा जो संपूर्ण माहोल होता तो एकदम मंगलमय झालेला होता. त्यासोबतच असं वाटत होतं की प्रल्हाद दादा आपल्या साक्षात प्रल्हाद दादा गातायत आणि आपण त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहतोय. मग त्या संदर्भामध्ये आपण युवकांना कशा पद्धतीने प्रोत्साहन? अगदी बरोबर आहे. प्रल्हाद दादांच्या गाण्याशिवाय कुठलाच कार्यक्रम तसा खऱ्या अर्थानं पूर्ण होत नाही. कारण कुठलाही ऑर्केस्ट्रा असो, लावणीचे शो असो, भक्तिगीत असो, भावगीताचे कार्यक्रम असो, त्यात प्रल्हाद दादांचं गाणं हे गायलंच जातं. आणि त्यांचाच वारसा पुढे आनंद दादा, मिलिंद दादा, दिनकर दादा यांनी चालू ठेवला. त्याच्यानंतर आता आदर्श शिंदे आहे, उत्कर्ष शिंदे आहे, समर्थक शिंदे आहे, मयूर शिंदे आहे, मधुर शिंदे आहे, यांनी तो वारसा चालवलेला आहे. आणि त्यांचे जेवढे शिष्य आहेत तो सर्व वारसा प्रल्हाद दादांचा पुढे त्यांचे शिष्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चालू होत आहेत. येणाऱ्या पुढे भविष्यामध्ये असंच गुरुपौर्णिमेचा गुरुवंदनाचा कार्यक्रम दरवर्षी, हा पहिला वर्ष होता, अशा पुढील देखील असं कार्यक्रम आयोजित होणार? नक्कीच हे पहिलं वर्ष होतं. पहिल्या वर्षीची संकल्पना आमची होती आणि ती यशस्वी ठरली. या कार्यक्रमासाठी आवर्जून केंद्रीय मंत्री आठवले साहेब या ठिकाणी आले, त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब आले, त्याचप्रमाणे उद्योग मंत्री उदयजी सामंत आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यांची मिटिंग असल्यामुळे त्यांना वेळ उपलब्ध झाला नाही, परंतु त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि सिनेसृष्टीतील अनेक कलावंत की या पुरस्कारानं सन्मानित झाले. प्रल्हाद शिंदे स्मृती सन्मानानं त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. म्हणजे हा भव्य दिव्य असा हा पहिल्यांदा कार्यक्रम झालेला आहे. हा पुण्यामध्ये यावर्षी झाला, पुढच्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी होणार. कारण आम्ही संकल्पना राबवलेली आहे फक्त पुण्यात नव्हे, दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात एक एक ठिकाणी ही गुरुपौर्णिमा अशीच आणि अशाच मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. सर त्यासोबत संपूर्ण भारतामध्ये चालणारा चर्चेचा विषय म्हणजे उपवर्गीकरणाचा विषय आहे. तर उपवर्गीकरणाच्या विषया संदर्भामध्ये आपलं काय मत आहे? नाही, उपवर्गीकरणाचा आता विषय चालू आहे, परंतु आम्ही आजच्या कार्यक्रमात तो विषय छेडला देखील नाही आणि तो पार्ट घेतला नाही. कारण आजचा हा कार्यक्रम आमचा सांस्कृतिक कार्यक्रम होता, हा गुरुपौर्णिमेचा होता. हा कुठल्याही एका समाजाचा नव्हता. यामध्ये शिष्य परिवारात देखील सर्व समाजाचे गायक आहेत. परंतु मला असं वाटतं की आज जरी समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तेढ निर्माण होत असेल तरी कलाक्षेत्र हे एकच असं क्षेत्र आहे की या कलाक्षेत्रामध्ये सगळ्या जाती धर्माचे कलावंत गुण्यागोविंदाने एकत्रितपणे राहत असतात. आणि हाच आदर्श सगळ्या समाजांनी घ्यावा असं आम्हाला वाटतं.